नमस्कार. फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे एक पुढला सल्ला घेऊन. मॉडेल कोऑर्डिनेटर किंवा कास्टिंग एजन्सीज हे शब्द प्रत्येक स्ट्रगलरच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. ज्या कोणाला ह्या अभिनयाच्या झगमगत्या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक स्ट्रगलरची गाठभेट कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी खरं तर अनेक वेळा ह्या लोकांशी पडतच असते, ज्यांना आपण म्हणतो कोऑर्डिनेटर्स किंवा कास्टिंग पर्सन किंवा कास्टिंग एजन्सीज. हे जे कास्टिंग पर्सन असतात, कास्टिंग एजन्सीज असतात किंवा मॉडेल कोऑर्डिनेटर्स असतात, हे स्ट्रगलर्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर्स यांच्या मधले एक कनेक्ट असतात. जेव्हा कधी एखाद्या जाहिराती करता असेल, सिनेमा करता असेल, मालिके करता असेल किंवा कुठल्याही कारणासाठी असेल, जेव्हा प्रोडक्शनला किंवा डिरेक्टरला कलाकारांची गरज पडते त्यावेळेला ती लोक या मध्यस्थांना गाठतात, ज्यांना आपण मॉडेल कोऑर्डिनेटर किंवा कास्टिंग एजन्सीज असं आपण म्हणू. त्यांच्याकडे जी लोक रजिस्टर्ड असतात ते आपल्या त्या स्टॉकमधून त्यांच्याकडे जी लोक रजिस्टर्ड आहेत त्यांचे प्रोफाईल्स ते कोऑर्डिनेटर्स त्या डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला प्रेझेंट करतात आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्ट्रगलर्सना कामं मिळत असतात. सो स्ट्रगलर्स आणि प्रोडक्शन हाऊस किंवा डिरेक्टर यांच्या मधला एक कनेक्टिंग कडी म्हणून आपण ह्या लोकांकडे बघू शकतो. मॉडेल कोऑर्डिनेटर्स ही जी काही फळी आहे ही अनंत वर्ष अस्तित्वात आहेच. म्हणजे मी जेव्हा 23-24 वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो तेव्हा पण ते होते, आजही ते आहेत आणि उद्याही ते राहणारच आहे. कारण प्रत्येक स्ट्रगलर प्रत्येक प्रोडक्शन हाऊसशी किंवा प्रत्येक डिरेक्टरशी स्वतंत्ररित्या स्वतः कनेक्टेड राहू शकत नाही. सो आपल्याला ह्या लोकांची गरज ही नेहमीच लागत राहते. पूर्वी म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी डिजिटलायझेशन नव्हतं, इंटरनेट मीडिया मेल्स वगैरे हे प्रकार जेव्हा अस्तित्वात नव्हते त्यावेळेला हे जे कोऑर्डिनेटर्स होते ते स्वतः अल्बम्स मेंटेन करायचे. जेव्हा कुठल्याही स्ट्रगलरला या मीडियात यायची इच्छा मनात निर्माण व्हायची त्यावेळेला एक स्वतःचा पोर्टफोलिओ शूट करून घेणं, त्याचे इमेजेस, त्याचे पिक्चर्स 4x6 साईज वगैरे या पद्धतीचे एक हार्ड कॉपीज तयार करून घेणं, गठ्ठ्याने प्रिंटिंग करून घेणं त्या फोटोंचं आणि ते फोटो कोऑर्डिनेटर्सकडे नेऊन देणं आणि कोऑर्डिनेटर्स त्यांच्या फाईल्स मेंटेन करणं. जेंडरनुसार, एज ग्रुपनुसार त्यांच्याकडे वेगवेगळ्या फाईल्स असायच्या आणि जेव्हा एखाद्या एजन्सीला ॲक्टर्सची गरज असायची तेव्हा हे कोऑर्डिनेटर्स आपापले अल्बम्स त्याच्या थप्प्या घेऊन त्यांच्या ऑफिसेसमधून फिरायचे, त्यांना ऑफिसमध्ये जाऊन हार्ड कॉपीज दाखवायचे आणि जे लोक शॉर्टलिस्ट होतील त्या लोकांना ते कोऑर्डिनेटर्स त्या एजन्सीज पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचे. सो ही पद्धत त्यावेळेला होती ज्यावेळेला ऍक्च्युअल हार्ड कॉपीज आणि अल्बम्स घेऊन फिरायला लागायचं. आज सगळं टेक्निक बदललंय. आजकाल हार्ड कॉपी हा प्रकारच अस्तित्वात नसतो, सगळ्या सॉफ्ट कॉपीज असतात. जे काय पोर्टफोलिओ तुम्ही कराल ते पोर्टफोलिओचे इमेजेस आणि तुम्ही जे काय ऑडिशनचे क्लिपिंग स्वतःचे शूट करून ठेवलेले असतील सेल्फ ऑडिशनच्या, त्या इंटरनेटच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, अशा अनेक माध्यमातून तुम्ही सगळ्या कोऑर्डिनेटर्सकडे पोहोचवण्याची सोय झालेली आहे. कोऑर्डिनेटर्स सुद्धा पूर्वीसारखे आता हार्ड कॉपीचे अल्बम न बाळगता त्यांचे फोल्डर्स त्यांनी करून ठेवलेले असतात आणि जे काय सगळा व्यवहार होतो तो ऑनलाईन होतो, इंटरनेटच्या थ्रू होतो. सो फक्त टेक्नॉलॉजी बदलली पण कामं तीच राहिली कोऑर्डिनेटर्सची. सो कोऑर्डिनेटर हा अतिशय महत्त्वाचा दुवा नक्कीच आहे. आता परत ह्यामध्ये जेन्युइन कोऑर्डिनेटर्स आणि फेक किंवा डॅम्बेज कोऑर्डिनेटर्स, लुटायला बसलेली लोक, हा फरक हा तर जगात प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळतोच. चांगली आणि वाईट माणसं ही आपल्याला ओळखावीच लागतात. पूर्वी अशी पद्धत होती की जेव्हा एखाद्या स्ट्रगलरला आपले फोटो एखाद्या कोऑर्डिनेटरकडे देऊन स्वतःचं नाव तिथे रजिस्टर करावं लागायचं तेव्हा रजिस्ट्रेशन फीज हा प्रकार घेतला जायचा. रजिस्ट्रेशन फीज ह्या अगदी 400-500 रुपयापासून
4-5 हजारापर्यंत कुठेही असू शकायच्या वार्षिक. वर्षाला 400-500 रुपयापासून वर्षाला 5,000पर्यंत काही असायचं. आता ते का असायचं तर पूर्वी काय होतं, फिजिकली त्या कोऑर्डिनेटरला एजन्सीजच्या दारोदारी फिरायला लागायचं अल्बम्स घेऊन. मग त्यासाठी त्याचा जाणारा वेळ, त्यासाठी त्याचा होणारा खर्च, त्याचं ट्रॅव्हल बिवलचे जे काय खर्च असायचे ते तो तुमच्याचकडनं काढायचा. सो त्याचे परत 2 प्रकार होते. काही कोऑर्डिनेटर नाममात्र टोकन अमाऊंट घ्यायचे रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली, कारण त्यांना अल्बम्स मेंटेन करा वगैरे हे सगळं करायला लागायचं. सो एक 400-500 रुपये 600 रुपये एवढेच ते घ्यायचे वर्षाला आणि रजिस्टर करून घ्यायचे. आणि जेव्हा तुम्हाला काम मिळेल त्यांच्या थ्रू, तेव्हा तुम्हाला जी अमाऊंट मिळणार असेल त्यातून कोणी 20% कोणी 30-35% प्रत्येकाची रेंज वेगळी होती. मध्ये कमिशन ते कट करून घ्यायचे की मुळात आधी त्या कलाकाराला काम मिळवून द्यायचं ही जबाबदारी त्यांची असायची. पुढला जबाबदारीचा त्यांचा भाग म्हणजे त्या कलाकाराला पेमेंट नीट मिळते की नाही याच्याकडेही लक्ष द्यायचं. आणि कलाकाराचं काम व्यवस्थित पार पडलं आणि त्याला पेमेंट मिळालं की त्यातले कोणी 20%, कोणी 25%, कोणी 30%, जे काय आधी ठरलेलं असेल त्यानुसार त्यांचा कट, त्यांचं कमिशन काढून घ्यायचे. हा त्यांचा प्रॉफिट असायचा. ह्या पद्धतीत तो धंदा व्हायचा. काही लोक रजिस्ट्रेशन फीचमुळे 5-5 हजार घ्यायचे वर्षाला. मग ते बऱ्याचशा ठिकाणी कमिशन घ्यायचेच नाहीत किंवा घेतलं तरी 2-5% अगदी कमी प्रमाणात असायचं. असेही मी कोऑर्डिनेटर्स काही बघितलेत की आमच्याकडनं काम मिळालं तरी आम्ही काय फार काही पैसे घेत नाही, आमचा जो काय कन्व्हेन्सचा वगैरे खर्च आलेला असतो तेवढाच आम्ही घेतो. सो 2-5% इकडे ते घ्यायचे फक्त. पण त्यांच्या रजिस्ट्रेशन फीज मात्र 5-5 हजार असायच्या वर्षाला. मग अशा पद्धतीत त्यांचं आमदनी चालू असायची. पण थोडक्यात काय तर कोऑर्डिनेटरची गरज ही पूर्वी असायचीच. जसं डिजिटलायझेशन आलं, जसं हार्ड कॉपी हा प्रकार बंद झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून फोटो पोचवणे किंवा पाठवणे एजन्सीजमध्ये किंवा डिरेक्टरकडे किंवा प्रोडक्शन हाऊसकडे हे जसं सुरू झालं, तसं फिजिकल मेहनत आणि त्याकरता येणारा खर्च हा टळल्यानंतर बहुसंख्य ठिकाणी आता रजिस्ट्रेशन फी हा प्रकारच बंद झाला. सो रजिस्ट्रेशन फी वगैरे काही घेतली जात नाही. त्यांच्या थ्रू जर लक बाय चान्स एखाद्याचं नशीब फळफळ आणि तुम्हाला चान्स मिळाला तर मात्र ते तुमच्याकडनं 25%-30% कमिशन कट करून घेतात. दिस इज ऑल्सो फेअर डील. सो हा या पद्धतीत होणारा किंवा अशा पद्धतीत होणं अपेक्षित असलेला मुद्दा आहे. आता बरेच वेळेला काय होतं, यात फसवणुकीचे प्रकार घडताना आपण बघतो. एक तर हे जे आपण आता त्याला काय शब्द वापरू, फसवे किंवा टोप्या घालणारे कोऑर्डिनेटर्स असं म्हणू आपण. फार तर त्यांच्या सिस्टम्स काय असतात, एक तर तुम्ही त्यांच्याकडे गेलं की पहिलं त्यांचं म्हणणं असतं की 5,000 भरा, 10,000 भरा, आमच्याकडे एवढं काम आहे. आधी एक गाजर दाखवलं जातं तुम्हाला की एवढं हे काम आमच्याकडे आहे आणि आम्ही त्याकरता कास्टिंग करतोय. मग सगळ्यात एक ट्रॅप असा असतो की तुम्ही बाबा 5,000 भरले तर तुम्हाला हा रोल देऊ, तुम्ही 10,000 रुपये भरले तर तुम्हाला हा रोल देऊ, अशा पद्धतीची आमिष दाखवली जातात. मुद्दा हा असतो की कुठलाही स्ट्रगलर इथे येत असतो तो स्वतः पैसे कमावण्याकरता येत असतो. एक वेळ एखाद्या स्ट्रगलरनी फुकट अभिनय करावा तो काही मुद्दा नाहीये. चल पैसा नाही मिलेगा, एक्सपिरियन्स तो मिलेगा. चल मी तर म्हणतो कॉम्प्रोमाइज म्हणून त्यांनी एखाद्या स्ट्रगलरनी जर निर्णय घेतला की चला ठीक आहे लो बजेट काम मी करीन किंवा नो बजेट काम मी करीन, पण काम करू देत, काम करा, पण ते काम करण्याबद्दल उलटे मीच तुम्हाला पैसे द्यायचे, हा तर विनोदच झाला ना. की स्ट्रगलर इथे पैसे कमवायला आलाय बॉस, माझ्याच खिशातनं पैसे घाणीला काम दे असं तर असू शकत नाही. तिथे तुम्हाला क्लिअरली कळलं पाहिजे की हे फेक आहे. सो मुळात तुम्हाला आधी काम देऊन तुम्हाला त्याचं पेमेंट पण व्यवस्थित मिळते की नाही ह्याकडे लक्ष देऊन ते पेमेंट आल्यानंतर त्यातलं कमिशन कट करून घेणं हे खूप व्हॅलिड आहे, हे खूप योग्य आहे. कारण त्याच्यावर तर त्या कोऑर्डिनेटर्सचा धंदा चालू असतो, त्यांचं पोट त्याच्यावरच तर ते काम करत असतात, पोट भरत असतात. दुसरा मुद्दा असा असतो, अनेक कोऑर्डिनेटर्स हा एक अजून ट्रॅप लावून बसलेले असतात. तुम्ही जगातल्या कोणाकडूनही पोर्टफोलिओ करून घ्या, तो किती चांगला आहे की किती वाईट आहे हा मुद्दाच नसतो. तुम्ही कुठलाही फोटोशूट, कुठलाही पोर्टफोलिओ त्यांच्याकडे घेऊन जा, ते त्याच्याबद्दल वाईटच बोलतात. हे चुकलंय, ते चुकलंय, असं नसतं, तसं नसतं आणि 200 कारणं सांगतात की तुम्हाला कसं फसवलं गेलंय आणि तुम्ही आमच्याकडे पैसे भरा, आमचं इनहाऊस फोटोग्राफर्स आहेत, आम्ही तुमचा पोर्टफोलिओ करून घेतो. आणि त्या पोर्टफोलिओचे 12-15,000, 20,000, 25,000 जसं त्यांचे रेट असतात त्या पद्धतीने तो ट्रॅप तुमच्या भोवती विणला जातो. आणि मग स्ट्रगलर कन्फ्युज होतो की म्हणजे आतापर्यंत मी केलेलं पोर्टफोलिओ सगळं पैसे वाया गेले तर परत नव्याने करायचं, हा एक मुद्दा असतो.
किंवा शेवटी अजून एक मुद्दा येतो की शेवटी प्रत्येक स्ट्रगलर हा त्याच्या बजेटनुसार कोणी 2 चेंजेस, कोणी 3 चेंजेस, कोणी 5 चेंजेस, वेगवेगळे लुक्सचा पोर्टफोलिओ करून त्यांनी घेतलेला असतो. पण लाखो लुक्स असतात तो मार्केटमध्ये. मग हे कोऑर्डिनेटर काय करतात, तुमच्याकडे कुठला लुक नाहीये त्याच लुकबद्दल बोलतात आणि आम्हाला ते तसं हवं होतं, म्हणजे तुमच्याकडे तसेच फोटो नाही आहेत, मग आता आपल्याला तसं काम करून घ्यायला लागेल, तसे फोटो आम्हाला पाहिजे तसे मी काढून घेतो, असं म्हणून तुम्हाला एक खड्डे खणायला सुरुवात केली जाते. आता अशा खड्ड्यांमध्ये पडायचं की नाही पडायचं, इथे तुम्ही स्मार्टनेस दाखवायचा का नाही दाखवायचा आणि तो कसा दाखवायचा, हा सर्वस्वी त्या स्ट्रगलरनी घ्यायचा निर्णय. तिथे मी नाही बोलू शकत, कारण इथे ए फॉर ॲपल बी फॉर बॉल असं नसतं. ती माणसं, त्यांनी टाकत असलेलं जाळं, तिथे असलेली परिस्थिती, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला लास्ट मोमेंटला काहीतरी निर्णय घेऊन तिथे तुम्हाला सावरून घ्यायचं असतं. पण थोडक्यात तुम्हाला असे ट्रॅप्सही ओळखता येणं हे गरजेचं असतं. याचा अर्थ प्रत्येक कोऑर्डिनेटर किंवा प्रत्येक कास्टिंग एजन्सी ही ट्रॅपच असते असं नाही. तर तुम्हाला तुमचे सेन्सेस ओपन ठेवायला लागतात की कुठे गोंधळ असू शकतो, याकडे तुम्ही तुमच्या अँटिनाज ओपन ठेवायला लागतात. आता या सगळ्या प्रकारामध्ये जशी आर्थिक फसवणूक ही एक बाजू असते, तसंच काही कास्टिंग काउच आपण म्हणतो की काही चुकीचे एक्सपिरियन्सेस येतात. आजकाल हे एक्सपिरियन्सेस मुलींनाच काय मुलांनाही येत असतात की चुकीच्या मागण्या केल्या जातात त्यांच्याकडे, की ज्या मागण्या ह्या फार अनेकांना कल्चरल शॉक देणाऱ्या असू शकतात. तर त्याही ठिकाणी तुम्ही सावधगिरी बाळगण्याचं खूप गरज असते की जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेटरकडे जाता किंवा कास्टिंग पर्सनकडे जाता त्यावेळेला तो जे बोलतोय त्याच्याकडे नीट लक्ष देऊन इन बिटवीन द लाईन्स त्याला काही वेगळं सजेस्ट करायचं नाही ना, ह्याच्याकडे तुमचं लक्ष असणं हे खूप गरजेचं असतं. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक कास्टिंग पर्सन हा लबाड किंवा घाणेरडाच असतो किंवा चुकीचाच असतो असं नाही. रादर ही चुकीची माणसं फार कमी असतात. पण एक सडका आंबा सगळी आढी नासवतो आंब्याची असं आपण म्हणतो. तसं नेमका कधीतरी कुठल्या तरी अवचित एखाद्या वळणावर तुम्हाला असा एखादा चुकीचा माणूस भेटण्याचे चान्सेस तर नक्कीच असतात. सो तुमचं काम हे आहे की तुम्ही अलर्ट राहणे, तुम्ही फोकस्ड राहणे, जे काही करायचं आहे मग ती योग्य गोष्ट असेल किंवा अयोग्य गोष्ट असेल, जे काय करायचंय ते फोकस्ड राहून करायचंय आणि दुसऱ्या कोणालाही त्यासाठी जबाबदार न धरता स्वतःच्या जबाबदारीवर करायचंय. तो एवढं फक्त लक्षात ठेवा आणि स्मार्टली मार्केटमध्ये स्वतःला प्रेझेंट करा. आणि हे जे कास्टिंग पर्सन, कास्टिंग एजन्सीज, कोऑर्डिनेटर्स असतात यांच्याबरोबर खरंच चांगला कनेक्ट ठेवलात, त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीत तुम्ही स्वतःला प्रेझेंट केलं तर निश्चितच तुम्हाला 4 कामं नक्कीच चांगली आणि जास्तीची मिळतील. तर माझा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर ह्या एपिसोडला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.